नांदेड जिल्ह्यातील 9 गावांना पाण्याचा वेढा पडलेला आहे। 5 ते 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सुद्धा समोर येते आहे। एसडीआरएफ टीमनं 150 नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले। अजूनही शेकडो लोक हे अडकल्याचा अंदाज व्यक्त होतोय। बचाव कार्य हे नांदेडमध्ये युद्धपातळीवर सुरू आहे। 5 ते 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते, तर 150 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय। तरी दृश्य आपण पाहतोय, नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसतोय। त्यातच धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे अनेक सखल भागामध्ये पाणी साचलेले आहे। एसडीआरएफ टीमकडून बचाव कार्य सुरू आहे। मुखेड तालुक्यातील 9 गावांना पाण्याचा वेढा पडलाय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी प्रवीण खंडारे आपल्यासोबत जोडलेले आहेत। प्रवीण, सध्या काय स्थिती आहे? बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे। नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतोय। नक्कीच नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाने थैमान घातलेले आहे। नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील 9 गावांना जे पाण्याचा वेढा आला आहे आणि 150 नागरिकांना एसडीआरएफ टीमने पाण्यातून सुरक्षितपणे काढलेले आहे। आणखी 150 लोक अडकल्याचा अंदाज जिल्हा प्रशासनाकडून लावण्यात आलेला आहे आणि 5 ते 6 जण मृत्यू झाल्याची माहिती आहे, पण अधिकृत माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही। प्रवीण, या पावसामुळे आणि पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे कोणकोणते भाग जिल्ह्यातील बाधित झालेत? मुखेड जिल्ह्यातील 9 गावं ह्या बाधित झालेली आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आलेला आहे आणि 200 ते 250 जे जनावर आहेत ती दगावली आहेत आणि एकूणच शेतांमध्ये सुद्धा पाणी गेलेलं आहे। त्यामुळे शेतकरी राजा सुद्धा हवालदिल झाल्याचे चित्र पाहायला मिळते। धन्यवाद प्रवीण, दिलेल्या माहितीबद्दल। तरी दृश्य आपण पाहतोय, मुखेड तालुक्यातील 9 गावांना पाण्याचा वेढा पडलाय। आधीच मुसळधार पाऊस बरसतो, त्यातच धरणातून सुद्धा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे जिल्ह्यातील अनेक भाग हे बाधित झालेत। एसडीआरएफ टीम कडून बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे। हरणनाळ आणि रावणगाव आणि हसनाळ आणि घासवाडी या गावाचा संपर्क तुटलेला होता आणि या गावामध्ये पाणी शिरलं अशा प्रकारच्या सूचना प्राप्त झाल्या होत्या आणि आम्ही आमचे रेस्क्यू टीम जे आहे 2 अधिकारी आणि 40 अंमलदारासह आणि मेडिकल स्टाफ, वायरलेस स्टाफसह आम्ही त्या गावामध्ये पोहोचलो। येण्यामध्ये फार अडचण झाली, कारण की येण्याचे जे रस्ते होते हे पूर्णपणे बंद झाले होते, पूल तुटलेले होते आणि जसं इथं आलो आम्ही तात्काळमध्ये इथं रेस्क्यू कार्य चालू केलं। या रेस्क्यू कार्यामध्ये आम्ही आतापर्यंत 150 लोकांना सुखरूपपणे बाहेर काढलं